ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण ना अगदी सोप्या पद्धतीचे असे घावणे पाहणार आहोत. नेहमी आपण घावणे करण्यासाठी ना पीठ विकतचं आणतो किंवा मग घरामध्येच तांदूळ वगैरे स्वच्छ असे धुवून वाळून आणि नंतर ते दळून आणतो. पण अगदी घरामध्ये जे आपण भाकरीसाठी पीठ वगैरे यूज करतो ना, अगदी त्याच पिठापासून मी तुम्हाला घावणे करून दाखवणार आहेत. अगदी झटपट होतात आणि अगदी छान अशी जाळीसुद्धा पडते. तुमचासुद्धा विश्वास बसणार नाही नंतर तुम्ही घावण्याची जाळी पाहून. त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप वगैरे करू नका. आता इथे मी 1 वाटी इतपत घरातलं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. जे आपण भाकरीसाठी नॉर्मल पीठ वापरतो ना, किंवा नॉर्मल पीठ जे आपण भाकरीसाठी दळून वगैरे आणतो ना गिरणीतून, त्याच पिठाचा इथे वापर केलेला आहे. पीठ आता तुमच्याकडे जर इंद्रायणीचं पीठ असेल, इंद्रायणीच्या तांदळाचं किंवा रेशनिंगच्या तांदळाचं पीठ असेल ना, कोणतंही पीठ इथे आपल्याला चालणार आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घातल्यानंतर बघा, अगदी थोडं थोडं आपल्याला पाणी घालायचं आहे. पाणी अगदी एकदम ओतू नका, अगदी थोडं थोडं करूनच यामध्ये पाणी घालायचं आहे. तर इथे बघा, थोडं थोडं पाणी घालते आणि अगदी या पद्धतीने मी हे मिक्स करून घेते. यामध्ये ना आपल्याला अजिबातच गुठळ्या वगैरे ठेवायचे नाही आहेत. खरं तर हे पीठ ना तुम्ही हाताने सुद्धा छान असं मिक्स करू शकता, म्हणजे अतिशय अजिबात गुठळ्या वगैरे होणार नाही आणि पीठ जे आहे ना ते अगदी छान असं आपलं तयार होईल. मी इथे रवीने वगैरे पीठ छान असं मिक्स करून घेतलं आहे. त्यानंतर बघा, चमच्याने आपल्याला चेक करून घ्यायचं आहे आपलं जे पीठ आहे ना ते कितपत पातळ आहे आणि घट्ट आहे. तर इथे पाहू शकता, अशा पद्धतीने जी आपली पोळी आहे ना त्याला छान कोटिंग झालं पाहिजे इतपत आपल्याला पीठ हे पातळ ठेवायचं आहे. थोडंसं इथे मला अजून पीठ जे आहे ना ते घट्ट वाटलं, त्यामुळे मी पुन्हा यामध्ये थोडंसं अगदी पाणी घातलेलं आहे. पाणी ना आपल्याला एकदमसुद्धा घालायचं नाही आहे, अगदी थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि बॅटर जे आहे ना ते मिक्स करून घ्यायचं आहे. आता घावण्याचं बॅटर तयार आहे. इथे आता सुरुवातीला एक घावणं मी करून घेतला होता, पण तिथे थोडंसं ना व्हिडिओची जी क्लिप आहे ना ती शूट झाली नव्हती. आता पुन्हा बघा, आपण दुसरा घावणं करून घेऊया. पॅनला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. खूप जास्तसुद्धा तेल लावायचं नाही आहे, अगदी थोडंसंच तेल लावून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर अगदी या पद्धतीने आपल्याला पीठ यावरती सोडून घ्यायचं आहे. इथे बघा, पीठ सोडताना त्याची जी जाळी तुम्ही पाहू शकता, अतिशय छान अशी याला जाळी पडलेली आहे. आता हा जो पॅन आहे ना तो खूप जास्त मोठा आहे, त्यामुळे मी यामध्ये छोटे छोटेच घावणे करून घेणार आहे. पण जर तुमच्याकडे खास घावण्याचं भांडं वगैरे असेल ना, तर त्या साईजमध्ये तुम्ही घावणे करू शकता. कारण की ते भांडं ना अतिशय लहान असतं, खूप जास्त मोठंसुद्धा नसतं. आता फक्त 1 मिनटासाठी हे झाकण ठेवून मी याला वाफ काढून घेतली आहे. बघा, वरच्या साईडने छान असं हे सुकलेलं आहे. आता हलक्या हाताने हे घावणं आपल्याला काढून घ्यायचं आहे. अतिशय छान पद्धतीची जाळी होते आणि खायलासुद्धा ना ही घावणी अतिशय छान लागतात. आता खूपदा काही काही लोकं म्हणतात की इंद्रायणीच्या तांदळाची घावणे होत नाही, पण इथे बघा, मी अगदी इंद्रायणीच्या तांदळाचीच ही घावणे केलेली आहेत. आणि याची जाळीसुद्धा तुम्ही पाहू शकता, किती छान अशी याला जाळी पडलेली आहे. फक्त अगदी एकदम गोल अशी मला जमलेली नाही आहेत, कारण की मी सुद्धा ही घावणे ना पहिल्यांदाच केली होती. तर इथे बघा, अगदी हलक्या हाताने काढून घेतलेली आहेत आणि मस्त जाळीदार असं हे घावणं आपलं तयार झालेलं आहे. चहाच्या वेळेला ना अगदी गरमागरम अशी घावणी तुम्ही झटपट बनवू शकता. कधीकधी घावणं खाऊशी वाटतं, पण यासाठी आपल्याकडे पीठ वगैरे नसतं आणि जर घरामध्ये तांदळाचं पीठ असेल ना, त्यापासूनच तुम्ही ही गरमागरम अशी घावणी तयार करू शकता. आता बघा, अशाच पद्धतीने ना दुसरेसुद्धा घावणे इथे मी करून बघते. अगदी थोडं तेल लावून घेतलं आहे आणि जे आपण पहिल्या वेळेस जशा पद्धतीने टाकलं होतं ना, अगदी त्याच पद्धतीने ही सुद्धा घावणं आपल्याला करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर थोडीशी जाडसर घावणी करायची असेल ना, तर तीसुद्धा तुम्ही इथे करू शकता. जर कडक किंवा कडकसर अशी घावणी आवडत नसतील, तर तुम्ही अशा पद्धतीने थोडंसं पीठ जे आहे ना ते जाडसर किंवा दाटसर ओतून अगदी अशी जाळीदार तुम्ही घावणे तयार करू शकता. बघा, यावरती सुद्धा 1 मिनटं मी झाकण ठेवलं होतं आणि 1 मिनटानंतर पाहू शकता, अगदी छान असं हे घावणंसुद्धा आपलं झालेलं आहे. अगदी 5 मिनटामध्ये तयार होतात, खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही. 1 वाटीभर फक्त पीठ घ्यायचं आहे, त्यामध्ये बऱ्यापैकी पाणी ओतायचं आहे. तुम्हाला पाण्याचं स्ट्रेक्चर किंवा घावण्याचं जे पीठ होतं ना ते कसं तयार झालं होतं हे सुद्धा तुम्हाला मी दाखवलं होतं. तितपत पातळ ठेवायचे आहेत आणि गरमागरम ही झटपट तुम्हाला घावणी करून घ्यायची आहेत. खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि चहाबरोबर ना अतिशय झटपट ही घावणी तयार होतात. तर बघा, अशाच पद्धतीने आपलं दुसरंसुद्धा घावणं तयार झालेलं आहे. 1 वाटी पिठामध्ये ना आरामात 5 ते 6 घावणी तयार होतात. आता अशाच पद्धतीनं सगळी घावणी मी तयार करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. इथे बघा, तिसरंसुद्धा घावणं आपलं तयार झालेलं आहे.
आता ही घावणी ना मी चहासोबत केलेली आहे, पण तुम्ही एखाद्या चटणीसोबत, बटाट्याच्या भाजीसोबत कशासोबतही खाऊ शकता. खूप जास्त अप्रतिम लागतात आणि बनवायलासुद्धा अगदी झटपट आहे. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.